येथे सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी करून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत. आपण जाणून घेऊया. पैलवान, सांगलीमध्ये तुम्ही यशस्वी दिल्ली गाजवून या ठिकाणी दाखल झालेला आहे. महारक्तदान शिबिर सिंदूर यात्रा यशस्वी झालेला आहे. काय भावना आहेत? जवळजवळ आम्ही 42 तासाचा प्रवास करून परतीचा प्रवास करून जातानाही 42 तास लागले, येतानाही 42 तास लागले. 1,500 ते 2,000 किलोमीटरचं अंतर पार करून आज आमचे रक्तवीर 1200 सुखरूपपणे आपापल्या घरी जाणार आहेत, जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत. खरं तर हा इतिहास शिवसेना पक्षानं घडवलेला आहे, सांगली जिल्ह्यानं घडवलेला आहे. कारण देशामध्ये असा उपक्रम करणारा एक शिवसेना एकमेव पक्ष आहे की जो जवानांसाठी हजारोच्या संख्येने रक्तदान करतो. गेल्या वर्षी जम्मू काश्मीर इथे आमचं पहिलं वर्ष होतं. दुसरं वर्ष आज आपण दिल्ली या राजधानीच्या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरं अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्याची दखल आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेबांनी घेऊन स्वतः आपल्या रक्तदानाला भेट देऊन रक्तवीरांची चौकशी करून त्यांनी तोंड भरून कौतुक आमच्या शिवसेना पक्षाचं, एकनाथजी शिंदे साहेबांचं, उदय सामंत साहेबांचं, श्रीकांत शिंदे साहेबांचं तोंड भरून कौतुक केले की माझ्या आयुष्यातला हा असा उपक्रम म्हणजे मी पहिल्यांदा हा कार्यक्रम बघतोय. आणि खरं ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की एका सांगलीसारख्या क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सांगली जिल्ह्यातून 1200 पैलवान येऊन इतर जवानांना रक्तदान करत आहेत. तोंड भरून संरक्षण मंत्र्यांनी याचं कौतुक केलं. हे दरवर्षी आता 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आपला. दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी आपला शिवसेना पक्षाच्या वतीनं हा उपक्रम सातत्याने चालू राहील. कदाचित पुढचा कार्यक्रम हा पूर्णपणे बॉर्डरवर असेल, लेह लडाखच्या त्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपले रक्तवीर रक्तदान करतील. कारण ज्या ठिकाणी आपले जवान कशा पद्धतीने उभा राहून आपले रात्रदिवस रक्षण करतात हेही आमच्या रक्तवीरांना बघायला मिळेल. जे आपल्यासाठी रक्त सांडत आहेत त्यांना आपण जाऊन रक्त दिले. खरं देशप्रेम, देशभावना ही प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये आहे. पण ती आपण प्रत्येकजण जाऊन ती बॉर्डरवर जाऊन उभा राहून बंदूक घेऊन उभा राहू शकत नाही. पण अशा पद्धतीने आपण ही व्यक्त करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये ह्याची खूप मोठ्या प्रमाणात देशभर आम्ही ह्याचा प्रसार आणि प्रचार करणार आहोत. त्यामुळं शिवसेना पक्ष हा एकमेव पक्ष देशातला आहे की अशा पद्धतीचा उपक्रम करतो. आपल्याबरोबर आणखीन काही पैलवान आहे. तुमचं नाव सांगा. कसं वाटतंय रक्तदान करून आलाय? अतिशय छान वाटतंय. चंद्रहारदादाने, शंभूराजे कदम, चंद्रहारदादांनी जो उपक्रम केला आहे हा देशासाठी आहे. त्यामुळे अतिशय सुंदर वाटतं. काय भावना आहेत तुमच्या? देशाच्या काय नाही, इथं देशासाठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे. हा उपक्रम पायंडा पडेल आणि देशभर सगळ्या जिल्ह्यातून लोक जातील. भविष्यात देशाला जर गरज लागली तर रक्ताची हा पायंडा चांगला पडेल. नक्कीच आपण पाहू शकता महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यातून या देशाचे जे रक्षण करतात आपले सैनिक, त्यांच्यासाठी रक्तदान केलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी सर्व पैलवानांनी आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर हे 9 ऑगस्टला प्रत्येक वर्षी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं हे रक्तदान यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि पुढच्या वर्षी कदाचित बॉर्डरवर लेह लडाख या ठिकाणी हे रक्तदान यात्रा आयोजित करण्यात येईल अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.